ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। सखाराम, हे सखाराम। आलो आलो सरकार। बाप्पा कुठं उलथून राहिला होता बे? चढाव स्वच्छ करत होतो सरकार। बग्गी तयार आहे का? हो, पण काय? नानू म्हणाला राजाची तब्येत बरी नाही, सरकारने आज बग्गी काढली नाही तर बरं होईल। या राजाला गोळीच घातली पाहिजे, सारखा आजारी पडतो, घोडा नाही बापच बनलाय जणू। अरे आम्ही त्याची सेवा करायची का त्यांनी आमची सेवा करायची? ते काय नाही, नानूला सांग बग्गी तयार कर म्हणा। हो। आवरलं का? आले आले। हो, मुंजीला जायचं तर लग्नापर्यंत तयारी चालून राहिली तुमची। आहो झालं की आता चला आता। आहो मुंजीला जातोय आपण, पंक्तीला बसायचा आग्रह झाला तर नाही म्हणू नका, बरं नाही दिसत हो। हो, पण मानाप्रमाणे सगळं होणार असेल तर आम्ही 2 घास खाऊ तिथे, 100 लोकात उठ बस करणार नाही। तुम्हाला तर माहिती आहे, आम्हाला जेवायला चांदीचं ताट लागतं, बसायला मखमली आसन लागतं। गोपाळराव बोटी म्हणून सगळे ओळखून राहिले मला। भंडाऱ्यातलं जेवून पोट भरणाऱ्यातले आम्ही नाही। अहो भंडाऱ्यावरनं आठवलं, काल स्वप्न पडलं मला, आणि खुद्द गजानन महाराज आले की आपल्या घरात। काय सांगून राहिलात तुम्ही? हो, आणि त्यांच्या प्रित्यर्थ आपल्या वाड्यावर पंक्ती झडत होत्या जेवायच्या। महाराज आपल्या दोघांना भरभरून आशीर्वाद देत होते। महाराजांना वाड्यावर घेऊन यायचं कधीपासून आमच्याही मनात आहे। या चातुर्मासात जमवतो, महाराज नाही म्हणणार नाहीत। इंद्राच्या दरबारात मुक्काम करायला कोणाला आवडणार नाही? चला आता। महाराजांची कृपा सर्वांवरतीच असते। नमस्कार नाय भाऊ, कसं काय? बरं, महाराजांच्या आशीर्वादाने ठीक चाललंय। काय एकदम खुशीत आहात? हो हो। काय घबराबिडा हाती लागलं की काय? आणि लागलं असेल तर बरंच आहे, तुमच्या आयुष्यभराची दादच निघून जाईल। नाही नाही, तसं काही झालेलं नाहीये। माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती, ती पूर्ण होणार आहे। ती कशी काय? महाराजांना, त्यांच्या सेवेकरांना खाऊ घालण्याची माझी इच्छा होती, ती आज पूर्ण होते। हा पहा, शिधा मी त्यांच्यासाठी घेऊन आलोय। आधी महाराजांचं दर्शन घेतो आणि मग हा शिधा मुतपाकखान्यात नेऊन ठेवतो। अहो नारायण भाऊ, एवढंच शिदा कसं काय पुरणार आहे? का नाही पुरणार? छे, आताचं रांजणच केवढं मोठं आहे, एवढंसा तांदूळ भांड्याच्या तळाशी जाईल ना, काहीतरीच तुमचं। हो, माणसांनी हंतरून बघून पाय पसरावे, आधी स्वतःचा पोट भरण्याचा विचार करावा, नंतर दुसऱ्याच्या पोट भरण्याची काळजी करावी। अहो पण 10-12 माणसांना पुरेल एवढा शिधा आहे का? आता मात्र कमालच करता तुम्ही। इथे येणार प्रत्येक भक्ताला प्रसाद दिला जातो, तशी प्रथाच आहे इथली, कसं काय विसरता तुम्ही? हो, खरंच चूक झाली माझी, असं कसं विसरलो मी? आता जाऊ दे, तो शिधा आणलाय तसाच परत घरी घेऊन जा, तुमचे 4 दिवस जातील त्याच्यावरती। मुतपाकखान्यात जाऊन स्वतःची फजिती करून घेऊ नका। हो हो, आधी महाराजांचं दर्शन घेतो आणि मग जातो। महाराज, बाहेर बरीच भक्त मंडळी जमलेली आहेत, आपल्या दर्शनासाठी आतुर आहेत सगळी। आपली कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे याचीच तर ही प्रचिती आहे। माझी कीर्ती? हो, मी निमित्त मात्र आहे, करता करविता तो आमचा पांडुरंग। तुला ठाऊक आहे का बंकटा? काय महाराज? अरे आज या मठात महाप्रसाद व्हायचा आहे। हा प्रसाद म्हणजे कोणत्या प्रित्यर्थ? कुणी ठरवला, कधी ठरवला? मला कोणी काहीच सांगितलं नाहीये। अरे पण आम्ही सांगतोय ना आता तुला। ते ठीक आहे महाराज, पण हा प्रसाद म्हटला की 2 दिवसा आधीपासून तयारी करावी लागते, आणि आपल्या मुतपाकखान्यात तर कोणतीच लगबग दिसत नाहीये। मग महाप्रसाद होणार तरी कसा? आलंय नारायणाच्या मनात तर काय शक्य आहे? महाराज, ये नारायणा। महाराज आपलं दर्शन घेण्यासाठी आलो, बस एवढंच? आणखी काय असणार महाराज? आणि हे काय बरोबर आणलंय? हा शिधा महाराज। शिधा?
कोणासाठी आणलंयस? महाराज, आपल्याला जेवू घालण्याची इच्छा होती माझी, पण आता हा शिदा देण्यास संकोच वाटतोय. का? मठात शिजलेला प्रसाद सर्व भक्तांनी ग्रहण करायचा अशी आपल्या इथली प्रथा. याचा मला विसर पडला महाराज. मी जेमतेम 10-12 माणसांना पुरेल इतकंच शिदा घेऊन आलो. त्याची काळजी तू करू नकोस. हा शिधा मुत्पाक खाण्यात देऊन दे. त्याचा महाप्रसाद होईल आणि तो सर्वांना पुरेल. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नारायण भाऊ, अहो एवढा कसला विचार करताय? अहो महाराजांच्या मठात आलेल्या व्यक्तीच्या कपाळावर आठ्या बऱ्या दिसत नाहीत. त्या यानं महाराजांवरच दोष येतो. महाराजांवरती दोष तर येणार नाही ना याचीच काळजी वाटते. असं का म्हणताय? मला आज महाराजांना जेवू घालण्याची इच्छा होती, पण इथे केलेला प्रसाद हा मठातल्या सगळ्या भक्तगणांनी वाटून खायचा अशी इथली प्रथा. त्याच्यामुळेच काळजी वाटते. नारायण भाऊ, काय झालंय सांगाल का? जेमतेम 10-12 माणसांना पुरेल एवढाच शिदा मी आणलाय, पण मठातली गर्दी पाहता तो सगळ्या भक्तगणांना पुरणार नाही. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा महाराजांचीच नास्ती होईल याचीच धास्ती वाटते. महाराजांना ठाऊक आहे? हो, ते म्हणाले तू आणलेला शिदा मुतपाक खाण्यात नेऊन ठेव. तो आणलेला प्रसाद आज महाप्रसाद ठरेल. तो सगळ्या भक्तगणांच्या तोंडी लागेल आणि पुरून उरेल. असं म्हणाले ना महाराज? अहो मग काळजीच करू नका. आज आणखी एक महाराजांची लीला पाहायला मिळणार. करम भाऊ, महाराज, असा कोणता विचार करताय आपण? आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. तू सांगतोस? थट्टा करताय माझी? अरे थट्टा करीत नाही रे. त्या प्रश्नाची 2 उत्तरं आहेत. एक जा आणि दुसरं नको जाऊ. आम्हाला समजत नाही आम्ही कोणतं उत्तर स्वीकारावं. तू सांग ना. महाराज, असा कोणता प्रश्न आहे ज्याची 2-2 उत्तर आहेत? गोपाळ, प्रश्न चालून आला रे बंकटा. महाराज, महाराज, गण गण गणात बोते. गोपाळराव बुटी? हो, आपण मला ओळखता? हो, मी बंकटलाल अगरवाल. नागपूरला काही कामानिमित्त आलो असता तिथे विष्णुबुवांच्या मळ्यात आपली भेट झाली. असेल. इतकी माणसं भेटत असतात ना, मी त्यांच्या आठवणीत राहत असेल. आता ती माणसं माझ्या आठवणीत राहतील असं नाही ना. गोपाळा, महाराज, अरे आपण कोणाला किती महत्व देतो यावर हे अवलंबून असतं, बरोबर ना? असो, तुझं आम्हाला इथे येण्याचं प्रयोजन ठाऊक आहे, तरी पण तू तुझ्या तोंडून सांग. महाराज, येत्या चातुर्मासात तुम्ही माझ्या घरी वास्तव्याला यावं एवढीच इच्छा आहे. चातुर्मास म्हणजे 4 महिने? 4 महिने महाराज तुमच्याकडे वास्तव्यास येणार आहे? हो, आम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. असं महाराजांना सांगू द्या बंकटलाल. महाराज, जा किंवा जाऊ नकोस अशी 2 उत्तरं असलेला प्रश्न हाच का? तुझी इच्छा आम्ही जरूर पुरी करू, पण त्यासाठी तुला आज या मठात राहावं लागेल. तुला इथला प्रसाद ग्रहण करावा लागेल. आहे मंजूर? होय महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. प्रसादाची प्रथा सुरू झाल्यापासून मी आज पहिल्यांदाच बघतोय हे. कसं कसं म्हणून काय विचारता? जेवणारी माणसं किती, प्रसाद तो किती बनवला
या नारायणानं स्वतःसोबत आम्हालाही संकटात टाकलंय. अहो असं कसं म्हणता? अहो महाराज येऊनही गेले पुन्हा आणि स्वयंपाक तयार आहे की नाही तेही पाहून गेले. बघा त्यावेळी मी नेमका नव्हतो, नाही तर मी महाराजांना म्हणणार होतो की कोठारातलं धान्य वापरून प्रसाद वाढवायचा का. मी विचारलं, मग काय म्हणाले महाराज? कोठारातलं धान्य वापरायचं नाही आणि म्हणाले जो प्रसाद बनवलाय तोच पुरून उरणार आहे. नारायणाला या प्रसादाचं खूप मोठं पुण्य लाभणार आहे बघा. असं अहो, महाराजांवर विश्वास ठेवा. महाराज बोलतील तेच खरं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं बंकटलाल? कशाबद्दल? हेच की महाराज 4 महिन्यांसाठी नागपूरला जातील. असं आहे हरी पाटील, तुम्हाला माहितीच आहे की महाराज नेहमीच कोड्यात बोलतात. आजही त्यांनी अशीच बोलायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना पडलेला प्रश्न त्यांनी मला थेटपणे विचारण्यापूर्वीच गोपाळ येऊन तिथे पोचले आणि आमचं बोलणंच थांबलं. नाही, आता मात्र तुम्ही कोड्यात बोलताय बंकटलाल. नाही 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 नाही, हे गोपाळ बुटी नागपूरचा फार मोठा प्रस्ताव आहे नाही, म्हणजे त्यांना त्यांच्या श्रीमंतीचा फार गर्व आहे असं ऐकलंय मी. खरं आहे का? असावं, कारण काल माझ्याशी ज्या पद्धतीनं ते बोलले वागले त्याच्यावरनं तरी ही व्यक्ती गर्विष्ठ असावी असं मी निश्चितच सांगू शकतो. बरं महाराज काय म्हणाले? म्हणजे थेट त्यांच्याबरोबर येतो असं बोलले महाराज? माझ्या समोर तर नाही, पण इथे तुम्ही मुक्काम करा, प्रसाद घ्या असं महाराज गोपाळरावांना म्हणाले. म्हणजे गोपाळराव इथे राहत नाहीत, मठातला प्रसाद घेत नाहीत, तर महाराज नागपूरला त्यांच्या बरोबर जात नाहीत. पण हे बुटी सरकार असं. बंकटलाल, निदान आमच्या समोर तरी कोणाला सरकार वगैरे म्हणू नका. नाही ते असतील सरकार, पण आम्ही काही कमी नाही. पाटील आहोत, गावचे जमीनदार आहोत. हे बघा हरी पाटील, तुम्ही श्रेष्ठ का गोपाळराव श्रेष्ठ ह्याच्यावर आपण चर्चा करत नाही, पण महाराजांना शेगाव सोडून जाऊ द्यावं का हा चर्चेचा विषय आहे. बंकटलाल, महाराज जातील असं मला वाटत नाही. कशावरनं? अहो हे गोपाळराव तुमचे नवकोट नारायण, ते नारायण सारख्या सामान्य माणसांना आणलेल्या शिद्याचा प्रसाद घेणार नाही, सामान्य माणसांसारखे पंक्तीत बसणार नाही. तेव्हा महाराजांची आज्ञा मानली नाही तर आपसुकच महाराजांना नागपूरला चला असं म्हणायचा धीरही त्यांना होणार नाही. कसं? अशी आशा करूया आपण. सरकार, महाराजांनी पार त्याच्यात पकडलं तुम्हाला. आता कसं करता? नाही म्हणलं तुम्ही इथं तिथं कुणाच्या बी घरचं अन्न घेत नाही. तुम्हाला कसं सगळं अस्सल आणि साजूक तुपातलं लागतं, आणि इथं तर काय सगळा सावळा गोंधळ पाहून राहिलो मी. म्हणजे अहो मुतपाकखान्यात चौकशी केली तेव्हा कळलं कुणी एक दरिद्री ब्राह्मण आहे, तो आजचं प्रसादाचं जेवण देणार आहे. जेमतेम 10-12 माणसांना पुरल इतका शिदा त्यानं जमा केला मुतपाकखान्यात. एक काम करतो, आम्ही थांबतो, शेवटच्या पंक्तीला बसतो ना, म्हणजे तोपर्यंत जेवण संपलेलं असेल, म्हणजे मग जेवणाची वेळच येणार नाही. कसा? लय भारी, लय भारी. शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेल
धरो रे, शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे, चंदन चावल बेल की पतिया शिवजी गणगणात होते गणगणात होते. गोपाळा, अरे पानावरून कसा उठलास? मला क्षमा करा महाराज, मी पूर्वग्रह दूषित विचारांनी पंक्तीला बसलो होतो. मला असं वाटलं होतं इथलं जेवण रुचकर असणार नाही, पण माझा कयास खोटा ठरला हो. इतकं रुचकर जेवण मी आजपर्यंत जेवलो नव्हतो हो. 10 माणसांचा शिधा आणि इतकी माणसं जेवून गेली. हे आपलीच लीला आहे महाराज. गोपाळा, हा चातुर्मास तुझ्या घरी, उद्याच आपण निघू. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात.